यानंतर बघूयात अयोध्येतल्या तयारी संदर्भातल्या बातम्या। नवीन राम मंदिराची दृश्य TV9 मराठीवर। राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये उल्हासित वातावरण। रामलल्लाच्या मूर्तीखाली ठेवलेल्या रामयंत्राची झलक TV9 मराठीवर। रामाच्या मूर्तीखाली सोन्याचं रामयंत्र, रामयंत्रावर राम श्लोकांचं लेखन। 22 तारखेला रामलल्लांना केशरी किंवा पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला जाणार। रामलल्लांच्या छोट्या मूर्तीसाठी 7 रंगामध्ये कपडे बनवून तयार। भागवत प्रसाद टेलर यांच्याकडून हे सुंदर पोशाख बनवण्यात आलेले आहेत। राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरामध्ये सध्या भक्तिमय वातावरण। अयोध्येतील रामलल्लांच्या मूर्तीचं पहिलं मुखदर्शन खास TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सजली। विद्युत रोषणाईनं राम मंदिर झळकलं। 22 जानेवारीला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठापना, भाविकांचा उत्साहाशी गेला। प्रभू श्रीरामावर गीतकार संदीप खरे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार डॉक्टर सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला। सुरेश वाडकर आणि आर्या आंबेकर यांनी गायलेलं या गाण्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक। एक्सवर गाणं शेअर करतात आर्या आंबेकर भाऊ। प्रसिद्ध बासरी वादक सुरेंद्र कुमार शर्मा यांच्या बासरीचा संपूर्ण अयोध्येमध्ये निनाद। श्रीकृष्णाचं वाद्य असलेली बासरी घेऊन सुरेंद्र कुमार शर्मा ते श्रीरामाच्या अयोध्येत दाखल। नागपूरचा महाल परिसर श्रीरामाच्या उत्सवासाठी सजला। तुळशीबाग रोड ते बडकस चौकापर्यंत लांबच लांब लाइटिंग। रस्त्याच्या मधोमध श्रीरामाचे कटआउट आणि भगव्या झेंड्यांनी संपूर्ण परिसर सजला। अयोध्येमध्ये राम मंदिर परिसरामध्ये रॅपिड ऍक्शन फोर्स तैनात। मंदिर परिसराला छावणीचं स्वरूप, गर्दी रोखण्यासाठी CRPFचे जवान अयोध्येमध्ये तैनात। जवळपास 36,000 पोलीस अयोध्येमध्ये दाखल।